होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही. आज मुंबईच्या आकडे धरून बसले. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकीटं होती. तो इतिहासाचा भाग सोडून 2 तिकीटं होती. यांच्या आजोबाने सांगितलं 1 तिकीट भास्करराव जाधवांना गेलं हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशाला देत आहे, कशाला त्याचा खूपच देते नाही जाणणार. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट दिला होता दारू विकायचा त्याला पाडला. हे तुम्हाला मला सांगायचं. आज हे मागणी करतात. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काय शतांनी हाणणार होता. आज हे म्हणतात मुंबई कुणाची, हे आज बोलत नाहीत. या मुंबईबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा इतिहास जो इतिहास त्यात ठाकरेंनी केली ज्या गोष्टी आहेत, हिंदुत्व सर्व गोष्टीवर बोलणं झालं आहे. आज हे बोलत आहेत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दलचं स्वतःचं म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासातली लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत. मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी का तिसरी मला माहीत नाही. आणि संजय राऊतांबरोबर आले, फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. आणि सत्य कोणतं, नुकत्याच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 सालापासून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढा सरकारचा मस्तवालपणा आम्ही अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्राचा वेळेस सुद्धा असा मला अनुभव आला नाही. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना, परंतु असं नाही झालं. आज काय चाललंय, आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर उन्मादाने हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते त्यावेळी आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगण्यात माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोधक, पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सगळं काही ती नामावळी घटली वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो, तुम्ही कसा आवाज होता बघूया. जिंदाबाद, हा जिंदाबाद. कशाचा जिंदाबाद, घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा. भारतीय संविधान, आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा 2 कारणं अतिशय महत्त्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला. इतकंच नाही तर विनोद तावडेसारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देशासमोर प्रसार दिसतं. ते आता तो प्रांत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात नाही. जर ही माणसं जरा मागे होती तर बरोबर, जरा मागे व्हा. अरे जरा व्हा ना मागे, जरा मागे व्हा, जरा मागे व्हा. तर तोपर्यंत त्याच्यात चाल आहे. कारण काय, किती गंभीर मामला असला ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी असण्यातला मनुष्य आहे, गडबड करून नाही चालायचं. पण मी या निर्णयावर का आलो, माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खुळखुळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली. स्वतःच्या खिशातले पैसे कोणी दिले नाहीत. भावभेट करता आणि सरकारच्या पैसे घेऊन भावभेट करता आणि परत विचारता मिळाले का. माझं आठवण ठेवा,
याचा अर्थ आठवण ठेवा. कशाची आठवण ठेवा? निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही. आम्ही सुधारणा सुचू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं? काही दिलं नाही. बाकीच्यांनी दिलं. आता त्याला ते काय व्हायचे ते होईल ते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे? मला भेटलेली कामगार स्त्री म्हणाली, बाबा आम्हाला तर वाटेला लावलं, काही नाही केलं, जी इथे घेतलं आणि देवीला वावरले. तुमच्या लक्षात आपण मराठी माणसं आहोत. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाही आहे. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे? सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे. आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे गेलेत? पेन्शन देत नाही. अशा त्याची बिलाजी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे. तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर. इतक्या गाड्या पकडल्या. कुठून आला पैसा? कुठून आला पैसा? मी एक शंका व्यक्त केली आहे. ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे. गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं? राऊतांनी सकाळ ठेवलं होतं. माझं काही म्हणणं नाही. अदानींना एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे पाहिजेत. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय केलं की नाही ते बघा, शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला. ही गोष्ट अत्यंत निंद्य आहे. ही गोष्ट निंद्य आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अदानींचं कोणी नावही घेत नाही. मी 10 वेळा घेतो तर ते घेत नाही. तेव्हा माझं म्हणणं आहे, ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. कारण आम्ही आंदोलनातून काय, संयुक्त राष्ट्र आंदोलनाचं आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना पण त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि जवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. मी म्हटलं आणि तुम्ही मानलं. आधी रामबंधूचे मसाले आणा, रेसिपी बनवा आणि तेव्हा रामबंधूला आपला टेस्ट पार्टनर बनवा. रामबंधू मसाले, आपला टेस्ट पार्टनर. क्या रंग खिला, क्या रूप सजा, मैंने ही नहीं आजकाल खोकला ऐकताच सगळे मागे लागतात, पण हे खोकल्याच्या मागे लागतं. झंडू आयुर्वेदिक कफ सिरप 10 पैकी 9 लोकांनी मानलं की हे लगेच परिणाम दाखवतं. झंडू आयुर्वेदिक कफ सिरप पहिल्या डोस पासूनच परिणाम दाखवतं. जग समोर झुकेल जेव्हा बॉडीची भाषा चमकेल. डिक्सी स्कॉट इनोवेअर याचा कम्फर्ट देतो बॉडीची भाषा जी जिंकून घेते. अरे आमच्या जमान्यात झाडावर चढणं आईला जखम. हे तर सेप्टिक होईल. सेप्टिक होईल. सेप्टिक नाही, सगळं ठीक होईल. सोफ्रामायसिन मल्टीपर्पज अँटीसेप्टिक क्रीम. काम सुरू फक्त 1 मिनिटात. सोफ्रामायसिन. सेप्टिक नाही, सगळं ठीक. मोथोर फायनान्स गोल्ड ओव्हरड्राफ्ट. तुमचं सोनं आमच्या सुरक्षित लॉकर्स मध्ये डिपॉझिट करा. त्या सोन्यावर 24/7 क्रेडिट लाईन घ्या आणि मग
पैसे एकदा घ्या किंवा वारंवार तुमच्या हातात आहे. कमी किंवा जास्त घरी किंवा ब्रांच मध्ये तुमच्या हातात आहे. व्याज फक्त तितक्याच दिवसांचं द्या जितके दिवस पैसे वापराल. मुथूट फायनान्स गोल्ड ओव्हरड्राफ्ट. गोल्ड लोन कमाल, इतर लोन धमाल. मलाबार गोल्ड अँड डायमंड आता साजरा करत आहे उत्सव भारतीय नववधूंच्या दागिन्यांचा. या लग्न सराईमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 25% बचतीचा आनंद घ्या. जेमस्टोन आणि अनकट डायमंड ज्वेलरीवर मिळवा 25% सूट. तसेच डायमंड व्हॅल्यूवर मिळवा 25% सूट. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी साजेसे आकर्षक दागिने परिधान करा. Come and celebrate the brides of India with Malabar Gold and Diamonds. 60 वर्षात बदलला आहे डायनिंग टेबलचा थाट सारा, पण आजही इंडियाचा फेवरेट ग्लासवेअर आहे येरा. ग्रेटनेसचा अनुभव घ्या नवनवीन शेप्स मध्ये, न पाहिलेल्या रूपात. हे बोनलेस आहे, मेयोन लेटस आणि एक पूर्ण चिकन पॅटी असलेली आहे एका शेमेमन मध्ये. कंट्रोल सॉरी, फक्त ग्रेटनेस निवडा. एपिकचा अनुभव घ्या फक्त KFC मध्ये. किसान, भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर पुण्यात. आजच नाव नोंदणी करा kisan.me. का काढला मला सांगा. ज्यावेळेला बाकीचे लोक धावतात, तरुण मुलांचे बेकारी असल्या निवडणुकीमध्ये काम मिळालं, जरा हे करायचं, डांगणी करायचं, जरा जाऊ द्या. सगळेच तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण मला वाटलं की लोकांची, तरुण मुलांची, सर्वांची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते म्हणजे खोकळा वाजेल. पुढं काय, पुढं काय? एक पक्ष एक नेता, यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष. तुम्हाला हे मान्य आहे? जरा बोला ना. नसेल तर मग ते सारखं म्हणतात आम्हाला ते करायचंय म्हणून ते काय म्हणतात, लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नाही तर माझ्याकडे तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात की आज बरखास्त. अडाणीचं नाव घ्यायचं नाही. अडाणीच्या बद्दलची चर्चा, मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पत सावरण्यासाठी त्यांची जी धडपड चालली आहे, विलक्षण धडपड. अरे कोण बोलते बरं? लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय, अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय, त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरती जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरलेत, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. कोण बोलतोय तिकडे? अरे जरा थोडं प्लीज जरा थोडं. नाही असू द्या. नाही मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होतं हे वाटतं. पुढे याची घाई करू नका, ऐका ना, ऐकायचं काम करा. इथं तर पुढं चाललं पाहिजे असं काय, तर जाऊ द्या. आता पंतप्रधानांनी तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानीबद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही बदल राहणार नाही. तुम्ही माझा आवाज जाडवता कामा नये. तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर चर्चा, अदानीबद्दल चर्चा बंद का बाबा? हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे. अदानीने मुंबई का वीज करायची आहे, अदानीने सगळी दुनिया का वीज करायची आहे, त्यांच्या शेअरचे भाव ढासळले सगळे. चर्चा नाही. आज सकाळपासून माणसं भेटायला येत आहेत, पण ती माणसं अदानी प्रकरण, या प्रकरणावर एक शब्द बोलले नाहीत. या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो प्रश्न
आमच्या कॉलेजमधली मुलं असं करतात, 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे, त्यातले 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शनमध्ये टाकून दिले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला. निवडणुकीच्याबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदानाच्या दिलाय नाही, पण हाच प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉल्ट, या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले, विश्वंभर चौधरी आहेत, म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे की सिद्ध करून दाखवणं. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसता आरोप नका करू. राज्यावर लगी पाठिंबा असं ते जे म्हणतात त्यांना वाव मिळतो. आपण ते काम करूया, ते काम करूया. दुसरं, जी भारतीय संविधान आहे, या संविधानातील जी उद्दिष्ट आहेत, काय सांगितलं होतं फुलेंनी, त्यांनी सत्यमेव जयते सांगितलं